नमस्कार विद्यार्थी मित्र. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल सिक्रेट आयुर्वेदामध्ये. तर आपण आज बघणार आहोत प्रत्यय टॉपिक. तर प्रत्यय टॉपिकचे वेटेज किती आहे ते तुम्हाला सांगतो. तर युनिव्हर्सिटीमध्ये 10 मार्काचा प्रश्न येतो, एक एल-ए-क्यू येतो किंवा 2 एस-ए-क्यू पण येऊ शकतात. तर प्रत्ययचा वेटेज चांगलाच आहे आणि फार सोपा आहे टॉपिक. तर आपण बघूया प्रत्यय नेमकं काय आहे. तर मित्र, आपण पाहिलं असेल की मागच्या व्हिडिओमध्ये की उपसर्ग बघितले. तर उपसर्ग म्हणजे काय? समजा हा शब्द आहे, शब्दाच्या सुरुवातीला लागतो त्याला उपसर्ग म्हणतात. मात्र शब्दाच्या जे शेवटी लागतो त्याला आपण म्हणतो प्रत्यय. आता शेवटी म्हणजे काय? आपण इंग्लिशमध्ये पाहिलं असेल की त्याला सफिक्स आपण म्हणतो. सफिक्स काय? जसं की आपण म्हणतो दूध. दूध काय झाला? शब्द झाला. तर दूध शब्द झाला. तर दूधला आपण लावलं वाला. तर वाला काय झालं? हा प्रत्यय झाला. तर हा शब्द काय बनला? दूधवाला. म्हणजेच शब्दाच्या शेवटी लागून शब्दाचा अर्थ परिवर्तन करतोच त्यालाच आपण काय म्हणतो? प्रत्यय. म्हणजेच दूधवाला मध्ये वाला हा प्रत्यय झाला. तर आपण ते बघणार आहोत. इंग्लिशमध्ये ज्याला सफिक्स असे म्हणतात. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे की शब्दाच्या सुरुवातीला लागून त्याचा अर्थ बदलतो. चला तर मित्र बघूया प्रत्यय काय आहे. हे बघा, शब्दाच्या शेवटी जोडला जातो आणि शब्दाचा अर्थ परिवर्तन करतो त्यालाच आपण प्रत्यय म्हणतो. ते आपण पाहिलेच. चला तर मग आपण आपल्या सिलेबसला NCERT कोणते प्रत्यय आहेत. त्वा प्रत्यय, लेप प्रत्यय, तुमुन प्रत्यय, त प्रत्यय, तवतू प्रत्यय, तव्यत, अनियर, ल्यूट, निणी, नूल, तीन, शत्रू आणि शानच एवढे 12 ते 13 प्रत्यय आपल्या सिलेबसला आहेत मित्र. तर एक एक करून आपण समजून घेऊ की कशाचा काय अर्थ आहे आणि कसे प्रश्न येतात. तर पहिला प्रत्यय आहे आपला त्वा प्रत्यय. त्वाचा अर्थ काय? क्रिया पूर्ण झाल्यावर त्यानंतर घडणारी दुसरी क्रिया सूचित करण्यासाठी त्वा प्रत्ययाचा वापरतो. म्हणजेच काय? समजा एखादी क्रिया आहे ती पूर्ण झाली आहे, मग त्यानंतर दुसरी क्रिया करणार आहोत त्यासाठी ज्या प्रत्ययाचा वापर करतो त्याला आपण त्वा प्रत्यय म्हणू. तर जसं की गम म्हणजे जाणे, तर याच्या त्वा प्रत्यय लागला तर गत्वा म्हणजे जाऊन असा त्याचा अर्थ होतो. त्वा प्रत्यय आला की शब्दाचा बदल कसा करायचा की क काढून टाकायचा आणि फक्त त्वा लावायचा. तर गमचा गत्वा असं होतं. रामः शालां गत्वा अभ्यासं करोति. म्हणजेच रामः शाळेत जाऊन अभ्यास करतो. म्हणजे गत्वा म्हणजे जाऊन, पित्वा म्हणजे पिऊन, पठ म्हणजे अभ्यास करणे वाचणे, पठित्वा आपण या गत्वाच्या जागी पठ पुट करूया. राम शालां पठित्वा अभ्यासं करोति म्हणजे राम शाळेत वाचून अभ्यास करतो. किंवा आपण लिख बघू. लिखचा काय होतो? लिखित्वा. राम शालां लिखित्वा अभ्यासं करोति म्हणजे लिहून, वाचून, नाचून असे आपण त्याचा अर्थ पकडतो. त्याचप्रमाणे आणखी काही उदाहरण पाहू. पटपासून पठित्वा होतो. नि धातूपासून नित्वा हा प्रत्यय होतो. भू धातूला जे प्रत्यय लागला तर भूत्वा होतो. ज्ञा धातूचा ज्ञात्वा, बाध धातूचा बाधित्वा, स्मृ धातूचा स्मृत्वा, स्ना धातूचा स्नात्वा असे प्रत्येकी रूप होतात. आता काही एक्सेप्शन आहेत की जसं की असं धातूचा भूत्वा होतो. लब धातूचा लब्धवा होतो. हृदचा वर्धित्वा होतो. मुदचा मोदित्वा होतो. दृशपाशी आपण धातू माहिती आहे त्याचे दृष्टवा होतो. त्यज म्हणजे त्याग करणे याचा होतो त्यक्त्वा. पच म्हणजे पचन, पक्त्वा. तिष्ठ म्हणजे स्थित्वा. असे बघा काही काही वेगवेगळे अर्थ होतात. हे एक्सेप्शन आहेत, ते लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रत्यय आपला लेप प्रत्यय. लेप प्रत्ययचा अर्थ देखील सेम त्वा प्रत्ययासारखाच आहे आणि त्याचा वापर देखील त्वा प्रत्ययासारखा आहे. पण लेप प्रत्ययामध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की लेप प्रत्यय वापरत असताना नेहमी उपसर्गाचा वापरतो आणि दुसरं त्वा प्रत्ययमध्ये कत्वा प्रत्यय होता तर त्याचा क काढून आपण फक्त त्वा वापरायचो. मात्र लेपमध्ये आपण सगळं काढून फक्त य वापरतो. उदाहरण बघू. गमला लेप हे लागलं, उपसर्ग लागला आणि लेपचा य लागला तर आगत्य असा शब्द बनतो. परत बघा, गम धातू आहे. लेप प्रत्ययाची 2 कंडिशन माहिती आपल्याला. उपसर्ग आणि य लागतो. उपसर्ग आणि य जोडलं तर गमचा ग झाला, उपसर्ग लागला आ आणि य लागला त्य म्हणजे आगत्याचा शब्द बनला. लगेच त्याच्यापासून वाक्य बनवून घ्यायचं. बालकः विद्यालयम् आगत्य अभ्यासं करोति. आपण त्वामध्ये काय पाहिलं? बालकः विद्यालयं गत्वा अभ्यासं करोति. काय नाही, अगदी सेम आहे, फक्त उपसर्ग लागतो, य लागतो, संपला विषय. आता आपण काही उदाहरण बघू लेप प्रत्ययाचे.
आ अधिक गम आगत्य होतो. उप अधिक लब, हे बघा या साईडचे सगळे उपसर्ग आहेत जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. तर ते उपसर्ग जर बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. चला तर बघूया. आ गम आगत्य, उपलभ उपलभ्य, परित्यज परित्यज, अभि अधिक गम अभिगम्य, वि अधिक स्मृ विस्मृत्य, वि अधिक ज्ञा विज्ञाय, या साईडचे सगळे उपसर्ग आहेत आणि या साईडचे सगळे धातू आहेत किंवा शब्दरूप आहेत. उप अधिक विष उपविश्य. तर याच्यात एक एक्सेप्शन म्हणता येईल तुम्हाला की उत अधिक स्था उत्थाय असा होतो. थोडं वेगळं आहे पण त्याला सेपरेटली लिहिलं आहे, बाकी काही नाही. चला तर पुढचा बघूया. हे बघा, तुमून प्रत्यय, शब्दाच्या शेवटी तुम लागतो. आता तुमून प्रत्ययाचा अर्थ काय आहे? करण्यासाठी, जाण्यासाठी, घडण्यासाठी, म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमून प्रत्ययाचा वापर करत असतो. जसे की तुमून प्रत्यय मला लिहून आहे तू मून. तर समजा मित्र प्रत्ययमध्ये काय होत असतं, समजा आपण पाहिलं तुमून, तुमून प्रत्यय तर न काढून तुम लावायचं म्हणजे आपण त्याला वापरता येईल. लगेच कत्वा आहे, त्वा प्रत्यय बघितलं, क काढून त्वा वापरायचं. असं त्या प्रत्ययाच्या नावामध्ये जे आहे की काय काढायचं आणि काय जोडायचं, तर हे लक्षात ठेवा. तर तुमून प्रत्यय बघत होतो आपण. तुमून प्रत्यय वापरत असताना तुम हा शब्द वापरत असतो आपण. त्याचा अर्थ असा होतो की करण्यासाठी, जाण्यासाठी, घडण्यासाठी, काही गोष्ट करण्यासाठी त्याचा अर्थ होतो. उदाहरणाद्वारे तुम्हाला नक्की कळेल. गमचा अर्थ होतो जाणे आणि गम या धातूला तुमून प्रत्यय जोडला तर गंतुम म्हणजे जाण्यासाठी असं त्याचा अर्थ बनतो. आपण पाहिलं ना, कोणत्याही साठी लावलं म्हणजे तुमून प्रत्ययाचा अर्थ होतो. सह गंतुम इच्छती म्हणजे तो जाण्यासाठी इच्छितो, म्हणजे तो जाण्यासाठी इच्छा करतो असं म्हणता येईल. पट म्हणजे वाचणे, झालं की वाचण्यासाठी. सह पठितुम इच्छती किंवा तो पुस्तक वाचण्यासाठी बसला आहे. सह पुस्तकम पठितुम उपविष्टो, उपविष्ट म्हणजे बसला आहे. आणखी उदाहरणं बघूया. खादपासून खादितुम, रक्षपासून रक्षितुम, लिखपासून लेखितुम, ज्ञापासून ज्ञातुम, स्नापासून स्नातुम. आणि काही एक्सेप्शन आहेत. पृष्ठपासून प्रष्टुम, रूपासून हरतुम, गमपासून गंतुम होतो. बघा गम हा फार जास्तीत जास्त वापरण्यात येणार आहे म्हणून गम लक्षात ठेवा. पिब म्हणजे पिणे, पातुम. क्रूपासून कर्तुम, हा देखील महत्त्वाचा आहे. दृश्य द्रष्टुम आणि तेज त्यक्तुम. चला तर पुढचा बघूया. बघा त प्रत्यय बघूया. आपण याच्या आधी काय कोणते कोणते बघितले ते परत परत बघत राहायचं, तुम्हाला नसेल कळत. आणि कंटेंट वाचा, एक वेळा लिहून बघा आणि उदाहरणं सोडवा. बघा आपण व्हिडिओच्या शेवटी उदाहरणं देखील बघणार आहोत, PYQ देखील बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर त प्रत्यय बघत असताना भूतकालीन क्रियेसाठी याचा वापर होतो असं आपण म्हटलं आहे. भूतकालीन क्रिया म्हणजे नेमकं काय, म्हणजे क्रिया झालेली आहे, क्रिया संपलेली आहे किंवा क्रिया पूर्ण झाली आहे, यासाठी आपण त प्रत्ययाचा वापर करत असतो. बघा त प्रत्ययासाठी काय काय नियम आहेत. त प्रत्ययासाठी जसं आपण त्वा प्रत्ययामध्ये त्वा वापरतो, तुमूनमध्ये तुम वापरतो, तर त मध्ये तह हे वापरतो. त्याच्यात लिंगाचं हे दिलं आहे की पुल्लिंगमध्ये गतः वापरायचं, जसं की देवप्रमाणे आपण बघतो ना देवः. त्यामुळे स्त्रीलिंगमध्ये मालाप्रमाणे गता, माला आपण प्रथम एकवचन बघतो. त्याचप्रमाणे नपुंसकलिंगमध्ये वनमप्रमाणे इथं गतम वापरलं आहे. काही नाही, फार सोपं आहे. त प्रत्ययामध्ये पुल्लिंगमध्ये देव, स्त्रीलिंगमध्ये माला, नपुंसकलिंगमध्ये वनम. याचप्रमाणे गतः गता गतम आपण गम धातू घेतले म्हणून. आता बघा गमचे उदाहरणं बघूया. गम फार महत्त्वाचं आहे आणि गम फार इझी टू अंडरस्टँड आहे म्हणून. तर गमचा अर्थ होतो जाणे, तर त्याच्या त प्रत्यय लागून शब्द बनतो गतः म्हणजेच गेला. रामः गंगाम गत म्हणजे राम गंगेवर गेला. क्रिया पूर्ण झाली. बघा गत म्हणजे गेला, म्हणजे क्रिया डन, क्रिया कंप्लीट असं त्याचा अर्थ आहे. क्रू म्हणजेच करणे. तर क्रूचे 3 फॉर्म बघितले आपण. कृत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. कृतः कृता कृतम. कार्यम कृतम म्हणजे कार्य झालेले आहे, कार्य केलेले आहे. कृतम. आता बघा गतः, गत का वापरलं, कारण की राम आहे म्हणजेच देवप्रमाणे. आता इथं कृतम का वापरलं की कार्य हे नपुंसकलिंगी, कार्य थोडी कोणतं लिंग आहे. तर इथं असतं की बालिका गंगाम, तर इथं गत नसतं, इथं गत्ता झालं असतं. बालिका गंगाम गता असं झालं असतं. काही उदाहरणं बघूया. पटचा बघा. पठितः पठिता पठितम. पाच पीतः पिता पितम. गमच गतः गता गतम. खादच खादितः खादिता खादितम. हसच हसितः
हसित हसितम, श्रुच श्रुता, श्रुत श्रुतम. तर हे काहीतरी चार थोडे वेगळे आहेत. जनच जातः जाता जातम, रमच रतः रता रतम, असंच भूत. बघा असं हा प्रत्येक जागी याच्या अंगात मस्ती आहे, प्रत्येक जागी वेगळे येईल. आपण त प्रत्ययामध्ये देखील बघितलं की असं थोडा वेगळा होता. असं भूतः भूता भूतम, दाच दत्तः दत्ता दत्तम. नेक्स्ट बघूया. आता पुढचा प्रत्यय आहे तवतू प्रत्यय. क्रिया झाली किंवा केली आहे. बघा त प्रमाणेच क्रिया कंप्लीटसाठी आपण याचा वापरतो. तर तवतूमध्ये काय वापरतो आपण? धातू अधिक तवतू. म्हणजेच पुल्लिंग असेल तर वान वापरतो आणि स्त्रीलिंग असेल तर वती वापरतो आपण. जसे की गम प्रत्यय घेतला, गमचा अर्थ आपल्याला माहिती आहे जाणे. तर याला जर आपण तवतू प्रत्यय वापरलं तर आपण बघितलं पुल्लिंगसाठी वान, गमचं गतवान आणि स्त्रीलिंगीचं गतवती. गतवान म्हणजे गेला आणि स्त्रीलिंग म्हणजे गेली किंवा गेले. रामः वनम गतवान, राम वनात गेला आहे म्हणजे क्रिया झालेली आहे. किंवा सीता वनम गतवती, पुल्लिंगला वान आणि स्त्रीलिंगला वती. हे तवतू प्रत्ययाचे विशेषण आहे. वान वती कुठे दिसलं की डायरेक्ट तवतू प्रत्ययावर गोडी मारायची. दुसरा उदाहरण बघूया. क्रू धातूचा अर्थ आहे करणे. तर पुल्लिंग कृतवान, स्त्रीलिंगी कृतवती. सीता अभ्यासम कृतवती किंवा राम अभ्यासम कृतवान. हे वानवतीचं भानगड लक्षात ठेवा. पुढे प्रयोग येतो, प्रयोगमध्ये वानवतीचे सगळं खेळ आहे. तर आपण अजून काही उदाहरण बघूया. लिख लिखितवान लिखितवती, पत पत म्हणजे माहिती आहे आपल्याला, पतितवान पतितवती. आता हे काही उदाहरण आहेत, थोडे वेगळे आहेत, तर ते बघून घेऊ. शिपच शिप्तवान शिप्तवती, चीयच चीतवान चीतवती, तिष्ठ. बघा तिष्ठ तुम्ही म्हणत असेल हे काय वेगळे आहे ते, तर स्था स्था तिष्ठ असा धातू असतो. तर त्यामुळे तिष्ठ आला तर आपण स्थितवान वगैरे वापरतो. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती गमगच्छ धातू आहे, गमगच्छ. तर गच्छ जरी असलं तरी आपण गमप्रमाणे वापरतो त्याला, म्हणून त्या असं धातूचे प्रकार असतात. आता दाचं दत्तवान दत्तवती, दृश्य दृश्यपश्य वापरतो आपण. इथं पृष्ठवान पण लिहू शकतो, दृष्टवान दृष्टवती. तर तव्येत प्रत्यय बघू. तव्येत प्रत्यय वापरत असताना आपण तव्याचा वापर करत असतो. जसे की तुमूनमध्ये आपण पाहिलं की तुम वापरतो, तसं तव्येतमध्ये हा त काढून, आता सायलेंट आहे, हा त काढून तवे वापरत असतो. याचा अर्थ काय आणि कधी वापरला जातो ते आपण बघूया. एखादी गोष्ट बंधनकारक नेसेसरी आहे हे दर्शवण्यासाठी आपण तव्येत प्रत्यय वापरत असतो. किंवा हे करणे योग्य आहे, हे करावे लागेल किंवा हे केले पाहिजे. जसं असे जेव्हा असे इन्स्ट्रक्शन येतात तेव्हा आपण तव्येत प्रत्यय वापरतो. जसे की गम म्हणजे जाणे. तर गम या धातूचा तव्येत प्रत्यय केला तर काय होईल? गंतव्य म्हणजेच जाणे आवश्यक आहे. विद्यालयम गंतव्य म्हणजे शाळेत जाणे आवश्यक आहे. गंतव्य तव्य 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 आलं म्हणजेच आवश्यक आहे किंवा हे केले पाहिजे असं आहे. की विद्यालयम गंतव्यम म्हणजे शाळेत जायला पाहिजे किंवा शाळेत जाणे आवश्यक आहे असं त्याचा अर्थ आहे. दुसरं आहे पठ. पठ म्हणजे वाचणे. पठचं काय रूप होतं? पठितव्य म्हणजे शिक्षक पाठ पठितव्य, शिक्षकांनी पाठ वाचले पाहिजे किंवा शिकवले पाहिजे असे म्हणता येईल. आता बघू लिखचं लेखितव्य. याच्या दोन बघा 3 लिंग होतात, तव्य तव्या तव्यम. त्याच लिख लेखितव्य लेखितव्या लेखितव्यम. त्याचप्रमाणे जसं आपण पाहिलं देव लेखितव्य, माला लेखितव्या, वनम लेखितव्यम. त्याच सेम प्रमाणे आपल्याला 3 लिंगांमध्ये चालवायचे आहे. आता शिक्षक, इथं जर शिक्षिका असती तर पठितव्य केलं असतं. इथं जर काही दुसरं नॉन लिव्हिंग थिंग असती तर आपण लेखितव्यम किंवा पठितव्यम केलं असतं. म लावला, कुठेही म आला म्हणजे आपल्याला माहिती आहे हे नपुंसकलिंग असतं. दातव्य दातव्य दातव्यम, खादितव्य खादितव्य खादितव्यम. आता बघू काही एक्सेप्शन. वचचं वक्तव्य वक्तव्या वक्तव्यम, क्रू कर धातू म्हणजे क्रू कर्तव्य कर्तव्य कर्तव्यम. गमचं गंतव्य गंतव्या गंतव्यम. बघा गम थोडंसं वेगळंच असतं. पचचं पक्तव्य पक्तव्या पक्तव्य.